दोघं. बातमीपत्राची पहिलीच बातमी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक नामंजूर झालं आणि त्यानंतर ही पत्रकार परिषद घेतली. विरोधकांच्या भूमिकेचा त्यांनी चांगलाच समाचार यावेळी घेतला. विरोधकांनी देशभरातल्या 70 कोटी महिलांचा विश्वासघात केलाय आणि त्याचबरोबर विरोधकांनी नारी शक्तीचा अपमान केलाय अशी जोरदार टीकाही त्यांनी केली. विरोधकांनी महिला विरोधातल्या मानसिकता दाखवली आणि दरम्यान विधेयकाला सर्वजण मदत करतील असं वाटलं होतं. मात्र विरोधकांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना तिलांजली द्यायचं काम केलं असा जोरदार टोलाही त्यांनी लगावला. आणि यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींवर सुद्धा टीकास्त्र झोडलं. राहुल गांधींनी देशातल्या महिलांची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली. दुसरीकडे देशामध्ये महिलांना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशाराही विरोधकांना लगावला. मी तर आज त्यांना ओपन चॅलेंज देतो, ओपन चॅलेंज, की माझ्या स्तरातल्या कुठल्याही त्यांच्या नेत्यांनी माझ्यासोबत महिला विधेयकाच्या संदर्भात ओपन डिबेट करावी. ओपन डिबेट की याच्यामध्ये काय चूक आहे, या पद्धतीत काय चूक आहे, याच्यावर ओपन डिबेट करावी. ते करणार नाहीत, करू शकत नाहीत. केवळ मुजोरी करायची आणि पळून जायचं हे जे काही यांनी सुरू केलेलं आहे याच्या विरुद्ध देशभरात आणि महाराष्ट्रात आता महिलांचं एकत्रीकरण आम्ही करणार आहोत. माझी तयारी आहे. माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती जागा, माननीय मुख्यमंत्री म्हणतील ती वेळ, कारण का ते माझ्यापेक्षा जास्त व्यस्त आहेत. त्याच्यामुळे ते म्हणतील ती वेळ विनम्रपणे, आमच्यापैकी कोणीही विरोधक म्हणून नाही, पण देशाला वास्तव कळलं पाहिजे. कारण का महिला आरक्षणाला विरोधच नाहीये ना. बिल पास झाल्या. अहो बाळ तुमचं 10वी पास झालेलं आहे ऑलरेडी. ते 12वीत गेले आणि 12वीत तुम्ही विचारताय 10वीचं सर्टिफिकेटच नाही. अरे मग मी 12वीत 11वी 12वी केली कशी जर झालंच नाही. अरे काही विषयच नाही ना, कारण का डिबेटच नाहीये. 2023 साली आरक्षण संशोधन झालं, पण जेव्हा जनगणना झाली नव्हती असं फडणवीसांनी म्हटलं. आणि यावर जर विधेयक 2023 साली मंजूर झालं, संमत झालं, तर मग आता पुन्हा चर्चा का असा प्रश्न त्यांनी केलाय. पाहूया. 2023 साली ज्यावेळी महिला आरक्षणाकरता संविधान संशोधन झालं, त्यावेळी त्या संविधान संशोधनाच्या माध्यमातून सेन्सस आणि डिलिमिटेशन या दोन्ही पूर्ण करून त्या ठिकाणी हे विधेयक लागू करण्यात येईल असं संविधान संशोधन झालं. याचा अर्थ परवा जी विधेयकं आली ती काही अचानक आलेली विधेयकं नाहीत. 2023च्या संविधान संशोधनाप्रमाणे ती विधेयकं त्या ठिकाणी आलीत. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना मला खूप विनम्रपणे विचारायचंय की जर 2023 मध्ये आम्ही बिल पास केलंय, तर आपण आता 2026 मध्ये आहोत. 24, 25, 26 अडीच वर्ष झाली हे बिल पास करून. ह्याची अंमलबजावणी आत्ताच्या तत्कालीन भारत सरकारने का नाही केलेली? त्याच्यानंतर एवढी इलेक्शन झालेल्या बिलावर परत चर्चा कसली? आता विरोधकांनी रंग बदलला असा आरोप मुख्यमंत्री फडणवीसांनी केलाय. तर हे विधेयक महिला आरक्षणाचं नव्हतंच, मग विरोधाचा विषय येतोच कुठे असं प्रत्युत्तर सुप्रिया सुळेंनी दिलं. 2023 साली ज्या लोकांनी याला समर्थन दिलं की डिलिमिटेशन हे सेन्सस नंतर होईल, डिलिमिटेशन हे कशा पद्धती महिला आरक्षण विधेयक हे डिलिमिटेशन आणि सेन्सस प्रमाणे लागू होईल, त्याच लोकांनी हे लक्षात आल्याबरोबर की आता एनडीएकडे 2/3 मेजॉरिटी नाही आहे, सरड्यासारखा रंग बदलला, आपले खरे दात बाहेर काढले आणि या विधेयकाच्या विरोधात मतदान केल्यामुळे विधेयकाच्या बाजूने 298 आणि विरोधात 231 मतं पडली.
कारण का हे बिल महिला आरक्षणाचं बिल नव्हतंच, हे बिल डिलिमिटेशनचं होतं. त्यामुळे कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट जे करायचं होतं नारी शक्ती 33% आरक्षणाबद्दल, ते आम्ही 3 वर्षापूर्वीच एक मताने केलं आणि विरोधाचा विषय येतोच कुठे. आता विरोधकांची दुटप्पी भूमिका उघड करण्यासाठी जन आंदोलन उभं करणार असं मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही हे ठरवलंय की अशा पद्धतीनं जर महिलांच्या अधिकाराची भ्रूण हत्या होत असेल तर त्याच्या विरुद्ध लोकशाहीमध्ये जनमताचा रेटा ज्या दिवशी लक्षात येईल की आता महिलांना आपण तोंड दाखवू शकत नाही, महिलांना उत्तर देऊ शकत नाही, त्या दिवशी ही सर्व पक्ष वटणीवर येतील आणि महिला आरक्षण विधेयकाला ही मान्यता देतील. आणि म्हणून आम्ही महायुतीतले सगळे पक्ष आपापल्या परीने या संदर्भात जनमत एकत्रित करण्याचं काम करू, महिलांना संघटित करण्याचं काम करू. महाराष्ट्रातनं 1 कोटी महिलांच्या सह्या या आम्ही गोळा करणार आहोत. मला मनापासून आनंद आहे जर भारतीय जनता पक्ष जन आंदोलन उभं करणार असेल तर चांगली गोष्ट आहे. ह्याचा अर्थ लोकशाहीमध्ये टिकते अजून थोडे दिवस. जन आंदोलन उभं करणार असतील तर त्यांनी करावं, गैर काय त्याच्यात. मग म्हणजे एका सत्तेमधल्या पक्षाला विरोधकांच्या विरोधात जन आंदोलन उभं करावं लागतंय आणि कशावर, म्हणजे जो विषयच नाहीये त्याला जर विषय करायचा असेल तर गुड लक टू देम.